माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, बायबलची प्रस्तावना हा आपला पहिला जो भाग आहे, पहिलं अधिवेशन जे आहे, ह्या अधिवेशनाला आपण सुरुवात करीत आहोत. आणि बायबलची तोंड ओळख करत असताना मी तुमच्यासमोर ही माझी जी प्रस्तावना आहे ही 3 टप्प्यामध्ये सादर करण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रस्तावनेच्या पहिल्या भागामध्ये आपण बघणार आहोत की बायबल म्हणजे काय, बायबल वाचन केल्याने कोणत्या प्रकारे आपणास मदत झालेली आहे. त्याचप्रमाणे त्याच पहिल्या भागामधला दुसरा जो सब पॉईंट आहे आणि तो म्हणजे बायबल हा जिवंत ग्रंथ आहे. आणि शेवटी तिसरा सब पॉईंट असणार आहे की बायबल शब्दाचा उगम कसा झाला. हा पहिला मुख्य भाग आपण समाप्त केल्यानंतर मग आपण या प्रस्तावनेतील दुसरा जो महत्त्वाचा भाग आहे आणि तो म्हणजे बायबल अभ्यास कशासाठी का करावा. आणि या मुख्य मुद्द्यामध्ये मी तुमच्यासमोर एकूण 6 सब पॉईंट सादर करण्याचा प्रयत्न करीन. आणि मग शेवटी तिसरा जो प्रस्तावनेचा मुख्य भाग आहे तो आहे बायबलमधील 7 स्टेटमेंट जी आहे बायबलविषयी, ही 7 वाक्य या ठिकाणी आपण थोडासा अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रत्येक धर्माचा एक धर्मग्रंथ असतो आणि या धर्मग्रंथामध्ये त्या धर्माची जी घटना आहे, त्यांची जी तत्त्व आहेत, त्यांची जी उपासना आहे, देव आहे, त्यांचा अध्यात्म, नीती याविषयी सविस्तर माहिती जी असते ती त्या धर्मग्रंथामध्ये आम्हाला मिळत असते. आता हिंदू जे बांधव आहेत, हिंदू धर्मासाठी आपण गीता हा त्यांचा पवित्र धर्मग्रंथ आहे. मुसलमान जे बांधू भगिनी आहेत, या मुसलमान बांधवांचं कुराण हे पवित्र एक धर्मग्रंथाचं पुस्तक आहे. आणि त्याच प्रकारे आपण सर्व जे रोमन कॅथलिक ख्रिस्ती लोक आहोत, ह्या ख्रिस्ती लोकांचं पवित्र शास्त्र किंवा बायबल हा एक पवित्र धर्मग्रंथ आहे. या धर्मग्रंथामध्ये धर्माधिकाऱ्यांची जी शिकवणूक आहे, त्यांची जबाबदारी, त्यांची हक्क, त्यांची कर्तव्य आणि खरं धर्माचरण याचं सार जे आहे ह्या ग्रंथावरूनच आपल्याला शिकायला मिळत असतं. प्रिय मित्रांनो, काही धर्मग्रंथ जे असतात हे धर्मग्रंथ मानवनिर्मिती आहेत. मात्र जेव्हा आपण बायबल या धर्मग्रंथाकडे दृष्टिक्षेप टाकत असतो तेव्हा आम्हाला कळतं की बायबल हा ईश्वर प्रेरित, ईश्वराकडून प्रेरणा घेऊन लिहिलेला असा ग्रंथ आहे. आणि याचं सुंदर उदाहरण म्हणजे तिमोथीचं दुसरं पुस्तक जे आहे, ह्या दुसऱ्या पुस्तकातील अध्याय 3 वचन 16 आम्हाला सापडतं. प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख हा सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्याकरिता उपयोगी आहे. ऑल स्क्रिप्चर इज इन्स्पायर्ड बाय गॉड and is useful for teaching the truth, rebuking error, correcting faults and giving instruction for right living. आणि म्हणूनच देवाचे प्रकटीकरण कुठे, कुणाला, कशा प्रकारे आणि काय काय झाले हे या ग्रंथामध्ये आपल्याला सापडतं. म्हणून बायबल हा जो ग्रंथ आहे हा केवळ इतिहासाचा ग्रंथ नसून हा एक आपल्या अध्यात्माचा ग्रंथ आहे. हे आपण कबूल करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता आपण या पहिल्या मुद्द्यामधील जो सब पॉईंट आहे
त्याच्याकडे वळत आहोत आणि त्याच्यामध्ये बायबल म्हणजे काय, किंवा बायबल वाचन केल्याने कोणत्या प्रकारे आपणास मदत झालेली आहे. व्हॉट इज बायबल? हॅज रीडिंग बायबल हेल्प मी अँड यू इन सम वे? या मुद्द्याकडे आता आपण वळत आहोत. मित्रांनो, बायबल हा देवाचा शब्द आहे. हा शब्द आपल्याला देवाशी आपलं जे नातं आहे, हे नातं जणू काही जोडून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. देवावरील माझा विश्वास वाढवण्यास बायबलने मला मदत केली आहे. आणि अशावेळी मिलानचे संत ॲम्ब्रोज ह्या संतांचे प्रभावी आणि प्रेरणादायी शब्द मला आठवतात. आणि ह्या संतांनी म्हटलं आहे की जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण देवाशी बोलत असतो, मात्र जेव्हा आपण बायबल वाचन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा देव आपणाशी बोलत असतो. माझ्यामध्ये बायबलमधील प्रत्येक शब्द न शब्द माहीत असणं हे आवश्यक नाही, परंतु बायबलमधील त्या शब्दांचा संदेश समजावून घेणं आणि तो संदेश किंवा ते बायबलमधील वचन आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कृतीत उतरविणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि हे तत्त्व केवळ प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्या बायबल अभ्यास करणारे तुम्ही जे प्रापंचिक आहेत तुम्हासाठी लागू होत नाही, तर ते माझ्यासाठी देखील आहे. आजच्या आधुनिक युगामध्ये एक आपण जर लक्ष दिलं तर आपलं आधुनिक युगामध्ये जीवन जगणं हे कठीण जात असतं. कारण आजूबाजूला आपण बघत असतो की अनेक प्रकारची प्रलोभने, अनेक प्रकारचे मोह, टेम्पटेशनने घेराव घातलेला असतो. उदाहरणार्थ एखादा उपक्रम आपण आपल्या हातामध्ये घेतो आणि हा उपक्रम आपण हातामध्ये घेतल्यानंतर कधीकधी आपल्याला अनेक मोहांना आणि प्रलोभनांना सामोरं जावं लागत असतं. परंतु या परीक्षेमधून जात असताना एक मात्र गोष्ट आपण प्रत्येकाने लक्षात ठेवायची आहे, आणि ती म्हणजे आपण प्रार्थना करावी, देवाच्या वचनाचा आपण आधार घ्यावा. आणि मला वाटतं प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःने हे दाखवून दिलेलं आहे की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला सैतान मोहामध्ये पाडतो, आणि हा जो सैतान मोहामध्ये पाडण्याचा जो प्रसंग आहे, ही घटना आहे, ही 3 शुभवर्तमानामध्ये सांगण्यात आलेली आहे. मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 8 आहे. मार्कलिखित शुभवर्तमान त्याच्यामध्ये अध्याय 1 छोटासा संदर्भ दिलेला आहे की अरण्यामध्ये येशूची सैतान परीक्षा घेतो. आणि लूकचा शुभवर्तमान आहे, या लूकच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 4 पुन्हा एकदा हा संदर्भ तिथे देण्यात आलेला आहे. आणि बघा, जर तुम्ही हे वचनं जर अतिशय प्रार्थनापूर्वक वाचण्याचा प्रयत्न केला तर या वचनामध्ये आम्हाला कुठेतरी समजतं की जेव्हा जेव्हा सैतान येशूला मोहामध्ये पाडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या मोहावरती विजय मिळवतो. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने मोहावरती विजय मिळवण्यासाठी ह्या पवित्र शास्त्राचा आधार घेतला होता. आणि म्हणून जेव्हा सैतान त्याला सांगतो की तुला भूक लागलेली आहे, आणि म्हणून अशा वेळी त्याला सैतान सांगतो की तू धोंड्याच्या भाकरी कर. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त त्या सैतानाला काय उत्तर देतो? प्रभू येशू ख्रिस्त त्याला सांगत आहे की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. पुन्हा एकदा सैतान प्रभू येशू ख्रिस्ताला दुसरा एक मोह देतो, त्याला संपूर्ण हे विश्व दाखवतो. आणि सैतान त्याला सांगतो, जर तू मला नमन करशील तर हे संपूर्ण जे विश्व आहे हे तुझं होणार आहे. आणि पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्त पवित्र शास्त्रामधील त्या वचनाचा आधार घेतो आणि सैतानाला सांगतो, परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नकोस. शेवटी तिसऱ्या वेळी सैतान त्या प्रभू येशू ख्रिस्ताला उंच पर्वतावरती नेतो आणि त्याला सांगतो, खाली उडी मार, तुझा देव त्याचे देवदूत पाठवणार आणि ते तुला झेलतील. आणि अशावेळी देखील प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानाला उत्तर दिलं, परमेश्वर तुझा देव याला नमन कर,
व केवळ त्याचीच उपासना कर. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, अशा प्रकारे बायबल हे किती महत्त्वाचं आहे हे आम्हाला ह्याद्वारे कळून येतं. आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया की बायबल हा जिवंत ग्रंथ कसा आहे. आपण बहुतेक जण आपापल्या घरामध्ये काही पुस्तकं असतात, काही मॅगझिन असते, आपल्या कदाचित घरामध्ये सुवार्ता, एक्झामिनर अशा प्रकारची पुस्तकं किंवा ही जी मासिकं असतात ती मासिकं आपण वाचतो, हाताळतो. कधीकधी आपल्याला आपल्या लायब्ररीमध्ये एखादं पुस्तक आवडतं, ते पुस्तक आपण त्या लायब्ररीमधून घेतो, हातामध्ये पकडतो आणि ते वाचायला सुरुवात करतो. आणि एकदा वाचन झाल्यानंतर पुन्हा एकदा ते पुस्तक आपण लायब्ररीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आणि विशेषतः बायबल अभ्यास करणाऱ्या माझ्या प्रापंचिक बंधू आणि भगिनींनो, बायबल हातामध्ये घेण्यासाठी एक प्रकारचं धाडस हवं आहे. आणि ते वाचण्यासाठी बुद्धीची आणि विशेषतः आकलन शक्तीची कुवत लागते. कारण त्यातील शब्द हा माणसाच्या जखमेला गारवा देईल अशा प्रकारचा शब्द आहे. आणि म्हणून बायबल शब्द किंवा बायबल हे वाचन करीत असताना आपल्याला प्रेरणा ही वरून पवित्र आत्म्याकडून मिळत असते आणि मनाच्या तळातून आपण त्याची तयारी दर्शवत असतो. आणि म्हणून असं म्हटलं जातं की बायबल हा एक जिवंत ग्रंथ आहे. आणि म्हणून कुठेतरी मनाला एक प्रकारचा दिलासा देईल, मनाला कुठेतरी एक प्रकारचा गारवा देईल. आणि म्हणून याचा अनुभव आम्हा प्रत्येकाला येईल. उदाहरणार्थ मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 11 वचन 28 आम्हाला सांगत आहे की अहो कष्टी व भाराक्रांत जन व तुम्ही मजकडे या, म्हणजे तुम्हाला विसावा मिळेल. पुन्हा योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 10 वचन 10 ह्यामध्ये येशू सांगत आहे की तुम्हास जीवन मिळावे आणि ते विपुलप्रमाणे मिळावे म्हणून मी आलो आहे. इर्मयाच्या पुस्तकामध्ये अध्याय 6 वचन 7 सांगत आहे की मी तुम्हास आपली प्रजा करून घेईन आणि मी तुमचा देव होईन. इर्मयाच्या पुस्तकामध्ये 30 अध्यायामध्ये वचन 22 सांगत आहे की तुम्ही माझे लोक व्हाल व मी तुमचा देव होईन. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आणि शेवटी मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 24मध्ये 35वं वचन सांगत आहे की आकाश व पृथ्वी सर्व नष्ट होईल परंतु माझा शब्द नष्ट होणार नाही. आणि अशा प्रकारे हे जे वचनं आहेत, ही वचनं जेव्हा आपण वाचतो तेव्हा कुठेतरी मनाला एक दिलासा मिळणार आहे. प्रस्तावनेतील पहिल्या मुख्य मुद्द्याचा एक शेवटचा सब पॉईंट जो आहे आणि तो म्हणजे बायबल शब्दाचा उगम. आता बायबल शब्दाचा उगम कसा झाला, सुरुवात कशी झाली, तर बायबल हा जो शब्द आहे हा ग्रीक शब्दातून आलेला आहे, ग्रीक भाषेतून आलेला आहे. आणि ग्रीक भाषेत त्याला ता बिबिलिया असे म्हटलं जातं. अनेक वचने असून याचा अर्थ एकच होतो. हा जो ता बिबिलिया अनेक वचनी शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे ग्रंथसंग्रह किंवा ग्रंथसमूह. आणि म्हणूनच लॅटिन भाषेत हा जो एक शब्द आहे हा एक वचनी झाला. आणि अशा प्रकारे हे बायबल हे आपल्या सर्वांच्या परिचयाचं झालं. बायबलमधील एकूण 73 पुस्तकं ही आपल्या सर्वांच्या कदाचित परिचयाची असतील. ही 73 पुस्तकं आपण या अभ्यासक्रमामध्ये आपण शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. बायबल अनेक लोकांनी आणि विविध काळातील लोकांची कथा आहे. देवाने इस्रायल लोकांबरोबर एक करार केला. आणि इस्रायल लोकांबरोबर देवाने कुठला करार केला? देवाने इस्रायल लोकांबरोबर करार केला की तुम्ही माझी प्रजा आहात आणि मी तुमचा देव आहे. तुम्ही माझ्या आज्ञेमध्ये राहा म्हणजे मी तुमचे रक्षण करीन. निर्गमच्या पुस्तकामधील अध्याय 6 वचन 7 मध्ये हे सांगण्यात आलेलं आहे. आणि याला आपण म्हणतो जुना करार. पुढे नव्या करारात आपली भेट येशू ख्रिस्ताबरोबर होत असते. सार्वकालिक जीवनाची आशा ही आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताकडून मिळत असते. आणि म्हणून अशा वेळी ख्रिस्त म्हणतो पवित्र शास्त्राचा शोध करता, कारण तुम्हास सार्वकालिक जीवन देईल आणि तेच माझ्याविषयी
साक्ष देणारे आहे. योहानाचं शुभवर्तमान अध्याय 5 वचन 39 हे सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रस्तावनेतील जो मुख्य पहिला भाग आहे त्याचे 3 सब पॉईंट या ठिकाणी आपण पूर्ण करत आहोत. आता प्रस्तावनेतील या बायबलच्या तोंड ओळखीमधील दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे त्याच्याकडे आपण वळत आहोत. तत्पूर्वी अत्यंत महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे बायबल स्टडी आणि बायबल शेअरिंग म्हणजे नक्की काय. बऱ्याच वेळा अशा लोकांच्या मनामध्ये एक आपण कल्पना करतो की बायबल स्टडी आणि बायबल शेअरिंग एकच आहे का. तर बायबलचा अभ्यास म्हणजे बायबल स्टडी आणि बायबलची माहिती आपण एखाद्या दाखल्याद्वारे पटवून देणं किंवा त्याला समजावून देणं किंवा सामायिकरण करणं म्हणजेच बायबल शेअरिंग आहे. आणि त्यासाठी तुम्हाला एक छोटंसं मी उदाहरण तुमच्यासमोर ठेवत आहे. आता बायबल शेअरिंग म्हणजे नक्की काय. समजा आपण आपल्या घरामध्ये जेव्हा बायबल वाचतो आणि बायबल वाचत असताना एखादा उतारा घेतो आणि त्यावर आपण चिंतन करतो. मात्र बायबलचा अभ्यास करताना तुम्हाला खूप प्रयत्न करण्याची गरज आहे. सर्वसामान्य लोकांनी कधीच प्रकट न झालेल्या ज्या घटना असतात, काही सत्य गोष्टी आहेत, त्या समजून घेणं हे आवश्यक आहे. परंतु जेव्हा आपण या सत्यावर संपर्क साधता तेव्हा आपण आश्चर्यचकित करू नका, कारण मला खात्री आहे की तुमचा देवावरील जो विश्वास आहे तो दृढ होईल, तो वाढत राहील. कारण या अभ्यासक्रमाद्वारे आपण देवाच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रत्येक पुस्तकाचा अभ्यास कसा करावा, कोणते पुस्तक कोणी लिहिलेले आहे, या पुस्तकाचा संदर्भ काय, लेखक तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे, हे जे अनेक प्रश्न आहेत, ह्या प्रश्नाचं निरसन या बायबल अभ्यास वर्गाद्वारे आपल्याला दिलं जाणार आहे. तसेच बायबलमधील काही उतारे असतात, काही घटना आहेत आणि हे जे घटना आहेत किंवा हे जे दाखले आहेत, हे जे दाखले आहेत हे सद्य परिस्थितीमध्ये आपण सद्य परिस्थितीला अनुसरून आपलं जीवन कसं जगावं त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आता आपण मुख्य दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया आणि तो मुद्दा आहे बायबल अभ्यास कशासाठी आपण करायचा आहे. देवाच्या वचनाच्या अभ्यासामुळे आपण कोणते फळ मिळवू शकतो. वाय स्टडी द बायबल, व्हॉट फ्रूट्स कॅन बी गेन फ्रॉम द स्टडी ऑफ गॉड्स वर्ड. देवाच्या वचनाच्या परिश्रमपूर्वक अभ्यास करण्यासाठी मी या ठिकाणी तुमच्यासमोर 6 मुद्दे ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे आणि या 6 मुद्द्याद्वारे आपण बायबल अभ्यास कशासाठी का करावा आणि त्याचा काही फायदा आहे का, हे कदाचित तुम्हाला थोडंसं ह्याच्यावरून समजणार आहे. पहिला जो पैलू आहे, पहिला मुद्दा आहे आणि तो म्हणजे आपला आध्यात्मिक प्रवास सुरू करण्यासाठी आपण बायबल वाचायचं आहे. रीड द बायबल टू एम्बार्क द स्पिरिच्युअल ॲक्टिव्हिटीज ऑर स्पिरिच्युअल जर्नी. आणि ह्या मुद्दा मी तुमच्यासमोर एक्सप्लेन करत असताना प्रिय बंधू आणि भगिनींनो, मी तुमच्यासमोर एक छोटंसं उदाहरण देण्याचा प्रयत्न करीत आहे. ॲना आणि जॉन ह्या नावाची 2 भावंड आपल्या आईबरोबर एका कुटुंबामध्ये राहत होती. त्यांचे वडील कामानिमित्ताने बाहेरच्या देशामध्ये कामाला होते आणि आई या दोन्ही मुलावरती प्रेम करायच्या आणि दोन्ही मुलांना चांगली जी मूल्य आहेत, चांगली जी मूल्ये आहेत, चांगली जी शिकवणूक आहेत देण्याचा प्रयत्न करायच्या. बाबा आपल्या मुलापासून आणि घरापासून दूर असल्यामुळे त्यांना नेहमी असंच वाटायचं की जी धार्मिक मूल्ये आहेत ह्या धार्मिक मूल्यापासून आपली मुलं कधीच वंचित राहता कामा नये आणि म्हणून ह्या आपल्या मुलांना आपण धार्मिक गोष्टी पुरवाव्या त्यासाठी या बाबाने, त्या वडिलाने एक प्लॅन केलं होतं. आणि ते प्लॅन काय होतं तर वडील कधीकधी आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा तरी
आपल्या या मुलांना एक लेटर लिहायचे आणि या लेटरद्वारे, या पत्राद्वारे हे जे वडील होते आपल्या मुलाबरोबर संपर्कामध्ये असायचे, मुलाबरोबर कनेक्टेड राहायचे. म्हणजे जेणेकरून जी चांगली मूल्य होती, ही चांगली मूल्य ह्या बाबांनी ह्या ॲना आणि जॉन ह्या दोघांना दिली होती. इन द सेम वे गॉड इज आवर फादर अँड वी आर हिज चिल्ड्रन. जस्ट लाईक जॉन अँड ॲना, गॉड इज far from us, but his values and his teaching are present in the letter, and that letter is Bible. आणि ते पत्र आहे ते म्हणजे बायबल. आणि म्हणून देवाने आपल्यासाठी लिहिलेलं एक सुंदर प्रेमपत्र म्हणजे बायबल आहे. बायबल ही एक अविश्वसनीय म्हणजे इनक्रेडिबल प्रेमाची कथा देव व मानव यांच्या संदर्भामध्ये आहे. देव सतत आपल्या लोकांच्या शोधामध्ये आहे. देवाची तीव्र इच्छा आहे आणि ती म्हणजे तो देव या मानवाबरोबर संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि म्हणून हे बायबल जे आहे, हे बायबल आपल्याला ती माहिती पुरवत असतं. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे देवाला जाणून घेण्यासाठी बायबल वाचायचं. रीड द बायबल टू नो गॉड. बायबल म्हणजे एक मार्ग, बायबल म्हणजे एक वाट, बायबल म्हणजे एक रस्ता, आणि जो आपल्याला मार्ग खऱ्या देवाकडे घेऊन जाणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त खुद्द एक मार्ग आहे. आम्हा प्रत्येकाची इच्छा आहे की देवाने मला दर्शन द्यावं, देव मला प्रगट व्हावा, देव माझ्यासमोर प्रगट व्हावा, अशी आपणा प्रत्येकाची इच्छा आहे. ज्याप्रमाणे जुन्या करारामध्ये त्या जळत्या झुडपामध्ये परमेश्वर देव त्या मोशेला प्रकट होतो, त्याप्रमाणे कदाचित आपला जो देव आहे अशा प्रकारे आपल्याला प्रकट होणार नाही. मात्र हा जो देव आहे, खरा देव, हा बायबलच्या पुस्तकाद्वारे आपल्याला प्रकट होणार आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, ही एक आम्हा प्रत्येकाकडे एक संधी आहे की या बायबल अभ्यास वर्गाद्वारे आपण मनाने, हृदयाने जाणून घेण्याची एक संधी जी देवाने आम्हाला दिलेली आहे, ही आपण गमावू नये, हीच माझी विनंती आहे. तिसरा जो मुद्दा आहे, आपले प्रार्थनामय जीवन सुधारण्यासाठी आपण बायबल वाचायचं आहे. रीड द बायबल टू ग्रो इन युअर प्रेयर लाईफ. या ठिकाणी प्रार्थना आणि देवशब्द अशी दोन माध्यमं आहेत. जर आम्हाला ही दोन्ही माध्यमं जर आपण व्यवस्थित याचा वापर केला तर आपण देवाकडे जाऊ शकतो. आणि म्हणूनच प्रार्थना आणि देवशब्द वाचन करणं हे गरजेचं आहे. दे आर लाईक टू वायर्स ऑफ अ टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन which makes it possible for both, and that is to listen to God and to speak to him. देवाचं ऐकायचं आणि देवाबरोबर आपण बोलायचं. ह्या दोन गोष्टी माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो या बायबल अभ्यासक्रमाद्वारे आपण शिकणार आहोत. बायबलबरोबर कधीकधी आम्हाला वाटते की आपण प्रार्थना कशी करावी. द मेथड ऑफ प्रेइंग विथ द बायबल. एखाद्या वेळी आपल्याकडे अनेक मेथड असतात की आपण आपल्या प्रार्थनेद्वारे देवशब्द वाचावा किंवा वाचतो. परंतु या ठिकाणी मी हाऊ टू प्रे विथ द बायबल हे मेथड एक्सप्लेन करीत असताना एक उतारा या ठिकाणी ठेवत आहे तुमच्यासमोर. आणि तो उतारा आहे उदल्या पुत्राची गोष्ट. हा उतारा जो आहे लूकच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 15 आम्हा सर्वांच्या परिचयाची ही गोष्ट आहे. आता हा उतारा वाचत असताना आपण कशा प्रकारे प्रार्थना करावी. तर या ठिकाणी बघा, जेव्हा आपण संपूर्ण उतारा वाचल्यानंतर आपण देवाला सांगा की हे देवा, मी लहान असताना माझ्या आईवडिलांच्या आज्ञेत जीवन जगायला मला तू शिकव. म्हणजे जेव्हा आपण प्रार्थना अशा प्रकारे करणार, अशा प्रकारे वाचन करणार, तेव्हा आपल्याला फायदा होणार आहे. जेणेकरून मी आईवडिलापासून कधीही हरवणार नाही. मला सहानुभूती देणे,
ज्येष्ठ पुत्राप्रमाणे मी माझ्या भावाबद्दल द्वेषाने न बघता त्यांची चूक शोधून त्यांची जाणीव करण्यासाठी नेहमी मदत करीन. अशा प्रकारे आपल्याला कुठेतरी फायदेशीर ठरणार आहे. आणि शेवटी, हे देवा मला वडिलांसारखं हृदय दे. जसं वडिलाने आपल्या मुलाला क्षमा करून त्याचं स्वागत केलं, ज्या कणवाळू, दयाळू आणि क्षमाशील वडिलांची जी कथा आहे, ह्याचं आपल्याला कुठेतरी या ठिकाणी दर्शन होणार आहे. आणि मला वाटतं अशा प्रकारे जर आपण हे बायबल वाचलं आणि अशा प्रकारे जर प्रार्थना केली तर कदाचित आपल्याला हे फायदेशीर ठरणार आहे. दिस इज अ बेटर वे टू स्पीक टू द लॉर्ड इन प्रेयर विथ द वर्ड्स दॅट ही हिमसेल्फ हॅज स्पोकन टू अस. आणि त्यामुळे आपली प्रार्थना देखील ही खूप परिणामकारक ठरणार आहे. आणि बायबलमधील अशा कथेवर जर आपण दुर्लक्ष केलं तर कदाचित आपलं जे प्रार्थनामय जीवन आहे हे कंटाळवाणी, निराशवाणी होणार आहे. आणि म्हणून बायबलमधील हे जे मुख्य उतारे आहेत, अनेक चांगल्या गोष्टी आहेत, चांगल्या शुमरोणाची गोष्ट आहे. कधी कधी आपण बघतो ती पापी स्त्रीचा दाखला योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आहे. पापी आणि जकातदार या माणसाची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे पौलाचं परिवर्तन, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या घटना आहेत, दाखले आहेत, ते जर आपण अशा प्रकारे वाचन केलं आणि अशा प्रकारे जर आपण प्रार्थना केली तर कदाचित त्याचा फायदा आम्हा प्रत्येकाला होणार आहे. देवाचा आवाज बायबलमध्ये जो लेखी स्वरूपामध्ये उपलब्ध आहे तो नित्य नियमाने ऐकणे गरजेचं आहे. त्यामुळे आपण प्रार्थनेद्वारे आपलं हृदय देवासमोर उघडे करू शकू. चौथा मुद्दा आहे, चौथा पैलू आहे, आणि तो म्हणजे आपल्या आत्म्याला पोषण देण्यासाठी आपण बायबल वाचायचं आहे. रीड द बायबल टू नरिश युअर स्पिरिट. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्या बाह्य रूपाला म्हणजे वी हॅव मटेरियल सेल्फ अँड आपल्या आतल्या रूपाला म्हणजे स्पिरिच्युअल सेल्फ, ह्या दोन्ही ठिकाणाला आपल्याला संतुलित आहाराची गरज आहे. आता उदाहरण घ्यायचं म्हणजे आपलं बाह्य स्वरूप संतुलित आणि चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला पुरेसं अन्न गरजेचं आहे. आणि जर पुरेसं अन्न जर आपण सेवन केलं नाही तर आपलं शरीर कमकुवत होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे आपलं आतील जे शरीर आहे, आध्यात्मिक प्रकारचा जो भाग आहे आतमधील, त्याला देखील समान प्रमाणामध्ये संतुलित ठेवण्यासाठी आध्यात्मिक आहार आवश्यक आहे. जसं शरीराला जर आपण अन्न पुरवलं नाही तर शरीर कमजोर होईल, त्याप्रमाणे आपल्या आतील भागाला, आतील आत्म्याला जर आपण आध्यात्मिक अन्न पुरवलं नाही तर आपला आतील आत्मा हा भरकटणार आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्यापैकी अनेक लोक हा आपला आतील आत्मा जो आहे, अंतरात्मा आहे, हा संतुलित ठेवण्यासाठी, सुरळीत ठेवण्यासाठी रोज मिसाला जातात, मिसा ऐकतात आणि मिसामध्ये सहभागी होऊन जणू काही परमेश्वर देव जो आपल्या अंतःकरणामध्ये येईल आणि प्रभू येशू ख्रिस्ताला ज्या भाकरीच्या रूपामध्ये आपण स्वीकारतो, तो जणू काय आम्हा प्रत्येकाचं पोषण करत असतो. आणि त्याच प्रकारे आपल्याला एक आध्यात्मिक अन्न आपण सेवन करत असतो. देवशब्द देखील अशाच प्रकारची एक आपली आध्यात्मिक जी तहान आहे, भूक आहे, ही तृप्त करीत असतो. मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 4 वचन 4 सांगतं की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने हा जगत असतो. 5वा मुद्दा आहे, तुमचा विश्वास दृढ करण्यासाठी तुम्ही बायबल वाचायचं आहे. रीड द बायबल टू स्ट्रेंथन युअर फेथ. जेवढं आपल्याला देवाच्या शब्दाची अधिक ओळख होईल तितकेच आपण त्याचं आपल्यासाठी काय इच्छा आहे हे समजावून घेऊ शकतो. बऱ्याच वेळा अशा प्रकारे बायबल वाचन केल्यानंतर देव आम्हाला नक्की काय सांगत आहे ह्याचं आपल्याला कुठेतरी जाणीव होईल आणि मग आपला जो विश्वास आहे हा विश्वास आपण दृढ करू शकतो. शेवटी 6वा आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे आधुनिक जगात ख्रिस्ती व्यक्ती म्हणून
कसं जगायचं हे शिकवण्यासाठी बायबल वाचा. रीड द बायबल टू लर्न हाऊ टू लिव्ह ॲज अ ख्रिश्चन इन द वर्ल्ड. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, ह्या आधुनिक युगामध्ये आपण आपलं जीवन जगत असताना बऱ्याच वेळा आपल्याला अडथळे येणार आहेत. आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे की एका बाजूला देवाचा दैवी मार्ग आम्हाला वेगळ्या प्रकारचं काहीतरी एक आमचं आध्यात्मिक जीवन सुधारण्यासाठी सांगत असतो, आणि दुसऱ्या बाजूला हे जागतिक जे मार्ग आहेत, जगाचे मार्ग आहेत, हे मार्ग यामध्ये कुठेतरी कॉन्ट्रास्ट होत आहे. आणि अशावेळी हा देवाचा जो मार्ग आहे हा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येक दिवशी जीवन जगत असताना आपण गोंधळून जातो, कारण आपली जवळची परिस्थिती ही निराळी आहे. त्यासाठी आपण प्रत्येकजण जगण्याचा प्रयत्न करीत असतो. जागतिक ज्ञान हे जीवन जगण्यासाठी पुरेसं नाही, त्यासाठी देवशब्द हा अत्यंत महत्त्वाचा आहे. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 8 वचन 31 ते 32 काय आम्हाला सांगत आहे बघा. येशू म्हणतो, तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखरच माझे तुम्ही शिष्य व्हाल. तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हास बंधमुक्त करील. आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी आहे की बायबल हे एक विलक्षण, अद्वितीय असं एक पुस्तक आहे. इतर पुस्तकापेक्षा हे निराळं पुस्तक आहे, कारण त्याचे आयुष्य अधिकच चांगलं आहे आणि त्याचं जीवन अधिकाधिक लोकांवर परिणाम घडून आणत असतं. मित्रांनो, बायबलची तोंड ओळख या पहिल्या अधिवेशनामधील पहिले 2 महत्त्वाचे आपण घटक शिकल्यानंतर आपण या तोंड ओळख भागातील शेवटच्या टप्प्याकडे आपण येत आहोत. आणि तो शेवटचा टप्पा म्हणजे 7 स्टेटमेंट्स ऑफ द बायबल. बायबलमधील 7 महत्त्वाची जी स्टेटमेंट्स आहेत याच्याकडे येत आहोत. पहिला भाग आहे, पहिला मुद्दा, बायबल हे एक पुस्तक आहे, परंतु हे पुस्तकाचं ग्रंथालय आहे. जुन्या करारामध्ये इस्रायल लोकांचं प्रकटीकरण आपल्याला होतं, ज्या ठिकाणी इस्रायल लोक ही देवाची निवडलेली प्रजा, आणि नवीन करारामध्ये आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं आणि त्याची परिपूर्णतेचं दर्शन होणार आहे. बायबल इज अ मोर दॅन वन बुक्स, इट इज अ लायब्ररी ऑफ बुक्स. या ठिकाणी मी तुमच्यासमोर या बायबलचे जे मुख्य 2 भाग आहेत त्याचं थोडक्यामध्ये विवेचन करत आहे. थोडक्यामध्ये मी माहिती तुमच्यासमोर देत आहे. बायबलचे प्रमुख 2 भाग आहेत, एक जुना करार आणि दुसरा नवा करार. जुन्या करारातील बहुतेक जी पुस्तकं आहेत ही इब्रू भाषेमध्ये लिहिलेली आहेत. काही जी पुस्तकं आहेत ही ग्रीक भाषेमध्ये लिहिलेली आहेत. नवीन करारामधील बहुतेक पुस्तकं ही ग्रीक भाषेमध्ये आहेत. मात्र प्रभू येशू ख्रिस्ताची भाषा जी होती अरामिक भाषा आहे, आणि म्हणून बायबल पंडित काही जण सांगतात की काही पुस्तकं ही अरामिक भाषेमध्ये देखील लिहिली असावी. म्हणजेच इब्रू, ग्रीक आणि अरामिक अशा ह्या 3 भाषेमध्ये बायबलची पुस्तकं आहे ही लिहिण्यात आलेली आहे. आता जुन्या करारामध्ये आपण रोमन कॅथलिक लोक यांनी लक्षात ठेवायचं आहे की कॅथलिक बायबल्स जुन्या करारामध्ये आपल्याला एकूण 46 पुस्तकं आपल्याला सापडतात, तर जे प्रोटेस्टंट आपले बांधव आहेत त्यांच्याकडे 39 पुस्तकं आहेत. नवीन करारामध्ये आपण कॅथलिक बायबलसाठी आपल्याला 27 पुस्तकं आपल्याकडे आहेत. प्रोटेस्टंट लोक देखील 27 पुस्तकं ते वापर करत असतात. आणि अशा प्रकारे ही बायबलमधील एकूण 73 जी पुस्तकं आहेत त्यांची जी आता विभागणी आहे ही खालीलप्रमाणे आहे. आता जुन्या कराराची जी विभागणी आहे ती खालीलप्रमाणे होते. जुन्या करारामध्ये एकूण 5 टप्पे आहेत. पहिला जो भाग आहे ज्याला आपण पंचग्रंथ म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये त्याला पेंटॅटुक, ज्याला नियमाचं पुस्तक, कायद्याचं पुस्तक देखील म्हटलं जातं, की जमिनीविषयी कायदे आहेत, काही नियम आहेत
त्यांची जी माहिती आहे या पहिल्या 5 पुस्तकामध्ये आम्हाला सापडते. आता ही पहिली 5 पुस्तकं कुठली? उत्पत्तीचं पुस्तक, निर्गम, लेवीय, त्याच्यानंतर गणना आणि अनुवाद, अशा या 5 पुस्तकांना पंचग्रंथ म्हटलं जातं. त्याच्यानंतर दुसरा जो घटक आहे तो दुसरा घटक म्हणजे ऐतिहासिक पुस्तकं. आता ही ऐतिहासिक पुस्तकं म्हणजे नक्की काय? तर इस्रायल लोक वचनदत्त भूमीमध्ये पोहोचल्यावर त्यांना काय काय पुरवलं हे त्याचं जे मटेरियल आहे, ही जी माहिती आहे, ही या ऐतिहासिक पुस्तकामध्ये आम्हाला मिळणार आहे. आणि ऐतिहासिक पुस्तकं कुठली? यहोशुवा, शास्त्रे, रूत, 1 शमूएल, 2 शमूएल, 1 राजे, 2 राजे, 1 इतिहासाचं पुस्तक, दुसरं इतिहासाचं पुस्तक, एजरा, नेहेम्या, एस्तेर, मक्काबीचा पहिला ग्रंथ, मक्काबीचा दुसरा ग्रंथ आणि यहुदीत, तोबीत आणि बारूक. अशा प्रकारे ही जी पुस्तकं आहेत ऐतिहासिक गटामध्ये याची मांडणी होते. तिसरा जो घटक आहे त्याला म्हणतात संदेष्टांची पुस्तकं. आता 2 प्रकारचे संदेष्टे आहेत. एक मोठे संदेष्टे आणि दुसरा लहान संदेष्टे. मोठे संदेष्टे एकूण 3, येशिया, इर्मया आणि यहेजकेल. लहान संदेष्टे जे आहेत ते आमोश, होशे, मिखा, सपन्या, हबकुक, नहूम, योना, ओबेद्या, हागै, जखर्या, मलाखी आणि योएल. जुन्या करारातील चौथा जो टप्पा आहे, चौथा घटक आहे तो म्हणजे अन्य लिखाणं. आणि या अन्य लिखाणामध्ये काही पुस्तकं ज्ञानसाहित्यामध्ये आहेत. आणि या ज्ञानसाहित्यामध्ये 5 पुस्तकं आहेत. उपदेशक, यहोवाचं पुस्तक, गीतरत्न, प्रवक्ता, ज्याला आपण बेनसिरा पुस्तक म्हणतो, प्रज्ञाग्रंथ किंवा ज्याला सॉलोमनाचा ज्ञानग्रंथ म्हटलं जातं. एक पुस्तक आहे त्याला आपण प्रार्थनेचं पुस्तक म्हणतो आणि हे प्रार्थनेचं पुस्तक म्हणजे स्तोत्रसंहिता. एक पुस्तक सॉन्ग ऑफ सॉलोमन म्हणजे सॉलोमनचं गीत आणि एक पुस्तक आहे विलाप गीत. अशा प्रकारे हे जे 4 मुद्दे आहेत हे अन्य लिखाणामध्ये आहेत. आणि जुन्या करारातील शेवटचं जे पुस्तक आहे ते स्वप्नाचं पुस्तक आहे आणि हे स्वप्नाचं पुस्तक म्हणजे दानिएलाचं पुस्तक आहे. तर अशा प्रकारे ही 46 जी पुस्तकं आहेत या 46 पुस्तकांची मांडणी ही अशा प्रकारे झालेली आहे. आता नवीन कराराची जी विभागणी आहे ती खालीलप्रमाणे आहे. नवीन कराराची विभागणी एकूण 6 टप्प्यामध्ये आहे. पहिला टप्पा आहे शुभवर्तमाने. एकूण 4 शुभवर्तमानं आहेत, मत्ते, मार्क, लूक आणि योहान. तदनंतर दुसरा जो भाग आहे प्रेषितांची कृत्य. ज्या प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्हाला प्रथम ख्रिस्ती जनाचा जो इतिहास आहे हा प्रथम ख्रिस्ती लोकांचा इतिहास आम्हाला सापडणार. तदनंतर संत पौलाची 13 पत्र आहेत. थेसलनिकरास पहिलं पत्र, थेसलनिकरास दुसरं पत्र, रोमकरास पत्र, गलतीकरास पत्र, करंथीकरास पहिलं पत्र, करंथीकरास दुसरं पत्र, त्याचप्रमाणे इफिसीकरास पत्र, फिलिपिकरास पत्र, कलेसिकरास पत्र, फिलोमिनाला पत्र, तदनंतर थिमोथी 1 आणि 2, त्याच्यानंतर तिताला पत्र. आणि अशा प्रकारे ही जी पत्र आहेत संत पौलची पत्र आहेत. आता याच्यामध्ये संत पौलची काही पाळखीय पत्र आहेत. उदाहरणार्थ थिमोथी 1 आणि 2 आणि तिताची जी पत्र आहेत ही जी पत्र आहेत यांना देखील आपण पाळखीय पत्र म्हणतो. अन्य पत्रकं आहेत ज्याला आपण अनामिक पत्र म्हणतो ते म्हणजे इब्रू लोकास पत्र. तदनंतर 5वा मुद्दा आहे 7 कॅथलिक पत्र आहेत. ही 7 जी पत्र आहेत विशिष्ट लोकसमुदायासाठी, कम्युनिटीसाठी लिहिण्यात आलेली आहे आणि संत पौलने लिहिलेले आहेत. पेत्राचं पहिलं पत्र, पेत्राचं दुसरं पत्र, याकोबाचं पत्र, योहानाचं पहिलं पत्र, योहानाचं दुसरं पत्र, योहानाचं तिसरं पत्र आणि शेवटी यहूदाचं पत्र. आणि शेवटचं बुक आहे नवीन करारातलं आणि ते म्हणजे प्रकटीकरण. आणि हे प्रकटीकरणाचं पुस्तक म्हणजेच योहानाला झालेले प्रकटीकरण. आणि अशा प्रकारे एकूण 27 पुस्तकं ही नवीन करारामध्ये आहेत.
म्हणजे जुन्या करारातील 46 पुस्तकं आणि नवीन करारातील 27 पुस्तकं मिळून एकूण 73 पुस्तकं. ह्या 73 पुस्तकाचा अभ्यास या आपण बायबल कोर्समध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत. दुसरा जो मुद्दा आहे, बायबलमध्ये बरेच लेखक आहेत, पण एक दैवी लेखक आहे आणि तो म्हणजे पवित्र आत्मा. ऑल स्क्रिप्चर आर इन्स्पायर्ड बाय गॉड. तिमोथीचं दुसरं पत्र अध्याय 3 वचन 16 सांगत आहे की प्रत्येक ईश्वर प्रेरित जो शास्त्रलेख आहे, सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणा करणं किंवा नीतिशिक्षण याकरिता उपयोगी आहे. आणि जरी अनेक लेखकांनी ही पुस्तकं लिहिली असली तरी या सर्व लेखकांनी ही जी प्रेरणा घेतलेली आहे, ही पवित्र आत्म्याकडून प्रेरणा घेऊन ही पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि याचा अभ्यास आपण करत असताना आपल्याला याची माहिती मिळणार आहे. तिसरा मुद्दा, बायबलमध्ये बऱ्याच विषयाविषयी बोलला आहे, परंतु तरी एक विषयावर आपलं लक्ष केंद्रित केलं जातं आणि तो विषय म्हणजे आम्हा सर्वांचं तारण, आ साल्वेशन. आपण बायबल वाचतो ते केवळ सेक्युलर ट्रूथ किंवा हे जे सत्य आहे समजून घेण्यासाठी नाही, तर वी रीड द बायबल टू लर्न अबाउट आर रिलिजियस ट्रूथ. म्हणजे आपलं धार्मिक जे सत्य आहे हे आम्हा प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि हे आपण जेव्हा वाचत असतो तेव्हा त्याद्वारे आम्हा प्रत्येकाचं कुठेतरी तारण आम्हाला दिसत असतं. म्हणजे येशू ख्रिस्ताद्वारे आम्हा प्रत्येकाचं तारण होणार आहे. चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे बायबल हा देवाचा शब्द आहे, जो एका व्यक्तीला उद्देशून आहे परंतु सर्व लोकांसाठी आहे. देवाने इस्रायल लोकांना आपली निवडलेली प्रजा म्हणून बोलाविले. त्याद्वारे देवाने स्वतः दुसऱ्यांपर्यंत प्रकट केले. आपण जेव्हा बायबल वाचतो तेव्हा काही गोष्टी आपल्या संस्कृतीशी निगडीत नाही तरीसुद्धा आपण निराश होता कामा नाही. कदाचित आपण बायबल वाचलं आणि हे वाचन करीत असताना आपली जी संस्कृती आहे ही संस्कृतीशी आपल्याला ही बायबल वचनं पुरेशी म्हणजे समर्पक होणार नाही, पूरक ठरणार नाही, परंतु तरीसुद्धा आपण वाचन करावं आणि त्याच्यावरती मननचिंतन करणं गरजेचं आहे. जेव्हा बायबल आपण वाचतो तेव्हा अशासाठी वाचू नये की देवाने इस्रायल लोकाबरोबर इतिहासात काय काय केले होते, तर आपण बायबल वाचावे की देव आता आपल्याबरोबर कशाप्रकारे संवाद करीत आहे. देवशब्दाने इस्रायल लोकांना वाचविले, त्यांना सामर्थ्य दिले. त्याचप्रकारे देवशब्द देखील आपल्याला सामर्थ्य देईल जेव्हा आपण या बायबलचा अभ्यास करणार आहोत. पाचवा मुद्दा आहे, बायबलमध्ये देवाचा शाश्वत शब्द आहे, परंतु तो शब्द या परिस्थितीत इस्रायल लोकांना दिलेला होता. आपण ख्रिस्ती लोक नवीन कराराचे लोक आहोत. जरी अनेक गोष्टी जुन्या करारात त्या प्रसंगानुसार सांगण्यात आलेल्या होत्या तरी आजच्या परिस्थितीला त्या पुरेशा अशा वाटतात. म्हणून बायबल हा देवाचा शाश्वत शब्द आहे. हे जे सत्य आहे हे महत्त्वाचं आहे. सहावा मुद्दा, बायबल अनेक कलाकार आपल्या पुढे घेऊन येतं तरी त्यांचे लक्ष एका अभिनेत्यावर असतं. जुन्या करारात देव केंद्रस्थानी आहे, तर नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आम्हा प्रत्येकाच्या केंद्रबिंदू आहे. बायबल अभ्यासात अब्राहम, मोशे, इसाहाक, याकोब, त्याचप्रमाणे नवीन करारामध्ये जॉन द बॅप्टिस्ट, पेत्र, पॉल अशा प्रकारचे व्यक्तिमत्व, अशा प्रकारचे अनेक कलाकार आपल्या समोर येतील. परंतु ही जरी सर्व कलाकार आपण आपल्या शिकवणीमध्ये आले तरी सर्वात महत्त्वाचा जो केंद्रबिंदू आहे तो महाकलाकार जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त, याला आपण विसरता कामा नाही. आणि शेवटचा सातवा मुद्दा, बायबलमध्ये बऱ्याच घटनाबद्दल सांगण्यात आलेलं आहे, परंतु तरी एका निर्णायक घटनेकडे आपल्याला सर्वांना तो घेऊन जाणं आणि तो निर्णायक जो घटक आहे तो म्हणजे येशू ख्रिस्ताचे वल्लांडनाचं भोजन. बायबलमधील सर्व घटना या आपल्याला येशू ख्रिस्ताचं मरण, दुःख, यातना, पुनरुत्थान याकडे आपलं लक्ष वेधतात. प्रभू येशू ख्रिस्ताचं वल्लांडन, मरणातून जीवनाकडे हाच एक महत्त्वाचा केंद्रबिंदू इथे सांगितला होता.
जुना करार हा वाचत असताना समोर आपण वल्लांडनाचं जे भोजन आहे, वल्लांडनाचा जो सण आहे, हा समोर ठेवून आपण वाचन करावं आणि नवीन कराराकडे आपण येण्याचा प्रयत्न करावा. शुभवर्तमाने वाचत असताना त्यातील सर्व घटना, येशूचे कार्य आपणास शुभ शुक्रवार व ईस्टर म्हणजे पुनरुत्थानाकडे घेऊन जाईल, अशा रीतीने आपण वाचन करायचं आहे. शेवटी वल्लांडनाचा जो सण आहे हा सर्वांचा कळस आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, अशा प्रकारे बायबलची तोंड ओळख मी आपल्याला करून दिलेली आहे. आपण येणाऱ्या अधिवेशनामध्ये जी काही माहिती आणि जे बायबल प्रशिक्षण आपल्याला समोर अनेक धर्मगुरू घेऊन येतील, त्याचा आपण फायदा घ्या आणि विशेषतः हे बायबल प्रशिक्षण आपण प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करा. एवढंच माझी एक तुम्हाला सर्वांना विनंती आहे. शेवटी हा बायबल कोर्स पूर्ण करीत असताना हे बायबल आपण आपलंसं करा, वाचन करा, अभ्यास करा. मात्र अभ्यास करत असताना आपण हे बायबल आपल्या स्वतःच्या जीवनाचा एक भाग करण्याचा प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद.